महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। चुकीच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यास ग्रामस्थांचा विरोध, 7 दिवसात निर्णय न झाल्यास अमरण उपोषणाचा इशारा। महिर तामसवाडी महामार्गावर प्रस्तावित उड्डाणपूल बोगदा चुकीच्या ठिकाणी उभारला जात असल्याचा आरोप करत महिर, उभण, टेंबे व परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या प्रकल्पामुळे केंद्र सरकारच्या निधीतील सुमारे 40 कोटी रुपये वाया जाण्याची शक्यता असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तामसवाडी येथे केवळ 10% विद्यार्थी शिक्षणासाठी जातात, तर सुमारे 90% विद्यार्थी साक्री येथे शिक्षण घेतात। प्रस्तावित उड्डाण पुलामुळे या विद्यार्थ्यांना दररोज सुमारे 1 किलोमीटर अतिरिक्त अंतराचा फेरा मारावा लागणार आहे। तसेच अमरधामकडे जाणाऱ्या नागरिकांना व शेतकऱ्यांनाही अनावश्यक वळसा घालावा लागणार असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे सदर उड्डाण पुलाचा आराखडा पुनर्विचार करून प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे। हा निर्णय सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी यांच्या हिताचा नसल्याचे ग्रामस्थांचे मत आहे। या संदर्भात येत्या 7 दिवसात प्रशासनाने योग्य दखल घेऊन निर्णय न घेतल्यास महिर, उभण, टेंबे आणि परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने अमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने स्थळाची पाहणी करून जनहिताचा विचार करावा आणि नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। आमचा जो वापर आहे हा कायमस्वरूपी वापर आहे। तर आमचे जे विद्यार्थी आहे 90% विद्यार्थी आहे साक्री या शाळांमध्ये जातात, 10% विद्यार्थी फक्त तामसवाडी शाळांमध्ये जातात। तरी पण शासनाचे 40 कोटी खर्च करून आमची गैरसोय होणार आहे। त्याच्यामुळे शासनाने या कामात लवकरात लवकर दखल घ्यावी, नाहीतर अन्यथा आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहोत। 40 कोटी घालून जर तिथे आमची योग्य सोय होत नसेल किंवा शेतकरी बांधवांची पण योग्य सोय होत नसेल, काही शेतकऱ्यांकडे वाहन नाही, गाडाबैल नाही, तरी ते त्यांच्या शेतातील पिकवलेला माल हा डोक्यावरी ने-आण करीत असतात, तर ते 1.5 किलोमीटरने माल हा कसा शक्य असेल की डोक्यावर घेऊन जाऊ शकतात। त्याच्यामुळे शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी। तो जो बोगदा आहे तो बोगदा या महिर फाट्यात समोर जावा, आणि की जेणेकरून इथं त्या महिर फाट्यावरून कमीत कमी 5 ते 10 गावांचा वापर हा कायमस्वरूपी होत असतो, एवढीच आमची मागणी आहे। महिर गावाचे विद्यार्थी 90% विद्यार्थी साक्री तालुक्या लेवलला जातात शिकायला, फक्त 10% विद्यार्थी तामसवाडी माध्यमिक विद्यालयाला जातात। आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये अंधार राहतं, क्लासला विद्यार्थी जात असताना खूप अंधार राहतं आणि आमच्या इथं वन प्राणी असतात हिवाळ्याच्या दिवसामध्ये। तर आजूबाजू पिकं, ऊस वगैरे अशी पिकं असल्यामुळे वन प्राणी आहे ना हल्ला करू शकतात मुलांना बोगद्यांमध्ये, आणि जवळजवळ 1300 मीटर आहे ना लांब पडतंय विद्यार्थ्यांना। आणि बोगद्याच्या आजूबाजूला जसं आता मोकळं दिसतं त्या बोगद्याच्या आजूबाजूला दिसणार नाही, म्हणून शासनाने याची दखल घ्यावी, नाही तर 3-4 गावं मिळून आंदोलन करू व रस्ता रोकोही करू, काम आम्ही होऊ देणार नाही। कारण की 40 कोटी तिजोरीतून जातानाही आमची जी बोगद्याची आहे ते दूर ठेवलेलं आहे त्यांनी। आमच्या गावाला प्रेत आम्ही म्हणजे जवळजवळ आमच्या गावामध्ये आहे ना 600 मीटर आहे आणि अजून आहे 1300 मीटर, एकूण असं 2 किलोमीटर अंतर खांद्यावर प्रेत घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून शासनाने याची दखल घ्यावी। आमच्या महिर गावाविषयी आजचा जो विषय महामार्ग क्रमांक 6 याच्याविषयी आजचा विषय महिर गावाच्या अंतर्गत येणाऱ्या वाहतुकीच्या विषयी महिर गावाच्या जोड रस्त्याच्या 5 गावांविषयी येणाऱ्या टेंबे, वर्धाने, बडगाव आणि पुढे तो रस्ता नंदुरबार आणि दोंडाईचा याला जोड रस्ता असून महिर फाट्याजवळ भूमिगत आम्ही मागणी केली आहे की आम्हाला महिर फाट्याजवळच आम्हाला बोगदा पाहिजे, आणि त्याविषयी उत्तरेला महिर गाव आहे आणि दक्षिणेला आमचं अमरधाम आहे, आणि अमरधामला आमच्या 1300 मीटर
उदाहरणार्थ 1.5 किलोमीटर आम्ही खांद्यावर प्रेत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून आमचा विषय महामार्ग मंत्री नितीन गडकरी साहेबांपर्यंत आम्ही निवेदन पोहोचवले, मी स्वतः पोहोचवले आणि त्याविषयी त्यांनी अनुकूलता दाखवली आहे. तरी सुद्धा हे लोक आम्हाला दाद देत नाही. तरी आम्हाला मैर फाट्याजवळच बोगदा हा पाहिजे आणि त्याविषयी गावकरी पुढील निवेदन हे तीव्र आंदोलनात स्वीकारतील अशी मी मागणी करतो आणि त्याची दखल शासनाने घ्यावी ही त्यांना विनंती आहे. पुढील कार्यक्रम हे शासन अंतर्गत हे त्यांनी करावं अशी मी विनंती करतो. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.